मेडिकल ऑन्कोलॉजी ही ब्रँच नेमकी काय आहे आणि तुम्ही कुठल्या औषधांच्या माध्यमातून कॅन्सर बरा करू शकता? महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर हे एक मल्टीडिसिप्लिनरी टीमकडून ट्रीट होणारा आजार आहे. मुख्यत्वे जर आपण बघितलं तर 3 प्रकारे आपण ट्रीटमेंट देणारे डॉक्टर्सचं आपण वर्गीकरण करू शकतो. की एक जे सर्जन जे कॅन्सरची सर्जरी करतात, दुसरं मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, तिसरं रेडिएशन. सामान्य लोकांनी काय ऑब्झर्व केलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असू देतो, की आता मेडिकल ऑन्कोलॉजिस्टकडे जाण्याची वेळ आलेली आहे? की कॅन्सरचं नाव घेतल्याने कॅन्सर वाढत नाही. कॅन्सर नसेल तर कॅन्सरचं नाव घेतलं म्हणून कॅन्सर होत नाही. सो शक्यता जर कोणीतरी सांगितली तर तिथून पळू नका. पुढे जा, कॅन्सरच्या डॉक्टरांकडे जा. भले मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असेल, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट असेल, ज्याला त्यातल्या विषयाचं गांभीर्य कळतं आणि त्याचं सायन्स कळतं, अशा डॉक्टरांना गाठा. नमस्कार, मी अमर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण चर्चा करतो कॅन्सर आणि त्यांच्या उपचारांबद्दल. मित्रांनो, आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण कॅन्सरच्या उपचारांमध्ये औषधांची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्यासोबत होते नागपूर येथील SCG कॅन्सर हॉस्पिटलचे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर शंतनू पेंडसे सर. त्यांच्याकडनं जाणून घेतलं की ही औषधं नेमकी कॅन्सरच्या विरोधात कशी काम करतात, या औषधांचा कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट आहे, जेणेकरून पेशंटने काय काळजी घ्यायला पाहिजे, आणि या कॅन्सर उपचारांमध्ये अत्याधुनिक औषधोपचार आणखीन कुठले आहेत, या सगळ्या संदर्भात आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलेलं आहे. मित्रांनो, पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पॉडकास्टमधनं ते इन्साइट्स मिळतील जे तुम्हाला इंटरनेटवर फारसे मिळणार नाहीत. तर चला सुरू करूया पॉडकास्टला. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं पॉडकास्टमध्ये. नमस्कार. कशा आहे सर? मजेत. ग्रेट. सर, आजच्या या पॉडकास्टचं औचित्य हे आहे की समजून घ्यायचं आहे की औषधांच्या माध्यमातून कॅन्सर कसा बरा होऊ शकतो. आणि तुम्ही आहात मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट. मेडिकल ऑन्कोलॉजी म्हणजे काय, यालाही तुम्ही जर ब्रेकडाऊन करू शकलात तर हे सुद्धा आपल्या व्ह्युअरसाठी खूप हेल्पफुल होईल. तर माझा पहिलाच प्रश्न आहे सर, की मेडिकल ऑन्कोलॉजी ही ब्रँच नेमकी काय आहे आणि तुम्ही कुठल्या औषधांच्या माध्यमातून कॅन्सर बरा करू शकता? अ, महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर हे एक मल्टीडिसिप्लिनरी टीमकडून ट्रीट होणारा आजार आहे. ओके. म्हणजे कॅन्सर हा एका टीमकडून ट्रीट होतो. अच्छा. मुख्यत्वे जर आपण बघितलं तर 3 प्रकारे आपण ट्रीटमेंट देणारे डॉक्टर्सचं आपण वर्गीकरण करू शकतो. ओके. की एक जे सर्जन जे कॅन्सरची सर्जरी करतात, दुसरं मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट जे कॅन्सरचं किमोथेरपी झालं, टार्गेटेड थेरपी झालं, हॉर्मोनल थेरपी झालं, इम्युनोथेरपी झालं, असे अनेक प्रकारे. थोडक्यात औषध, गोळ्या, इंजेक्शन यांनी कॅन्सरची ट्रीटमेंट करणं. परंतु तेवढ्यापुरतं सीमित न राहता बाकी बरेच म्हणजे डायग्नोसिसपासून, त्याचं वर्गीकरणापासून, नक्की कशाची गरज आहे हे ठरवणे आणि त्याचा फॉलोअप, या सगळ्या प्रोसिजर्सचा महत्त्वाचा घटक आम्ही आहोत. ओके. पण औषध गोळ्या हे आमचं मुख्य वेपन म्हणता येईल. ग्रेट, ग्रेट. आणि आय गेस जे तुम्ही तिसरं सांगितलं ते रेडिएशन आय गेस याच्यामध्ये. तिसरं रेडिएशन. हां. तर सर, आता यातला जो महत्त्वाचा विषय आहे, की औषधं, गोळ्या, सलाईन्स याच्या माध्यमातून तुम्ही कॅन्सरला ट्रीट करता. तर सर, आपण ट्रीटमेंटकडे जाण्यापूर्वी आपण एक माझ्या मनात नेहमी प्रश्न असतो, की कॅन्सर नेमका डायग्नोज कसा होतो? तर आपण तिथून आपण सुरू करू आणि मग ट्रीटमेंटकडे वळूया. तर सांगू शकाल सर, की कॅन्सर तुम्ही डायग्नोज कसा करतात? तुमच्यापर्यंत एक व्यक्ती आला, तुम्ही काय बघतात, की आता याला ठाम कॅन्सर आहे? महत्त्वाचं म्हणजे आपण एक माणूस ट्रीट करतो. हां. सो कॅन्सर ट्रीट करतोय म्हणजे आपण तो माणूस ट्रीट करतोय. सो बरोबर. असं मी लिमिटेड नाही ठेवणार, की हं. मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे फक्त मी किमो द्यायचंय किंवा मी फक्त गोळ्या द्यायच्या आहेत. हं. माझा रोल शक्यता कॅन्सरची वर्तवल्यापासून सुरू होतो, ते त्यांच्या फॉलोअपपर्यंत कंटिन्यूड असतो. ओके. सो कॅन्सरची शक्यता झाल्यावर आम्ही जो कॅन्सरची शक्यता आहे, त्याच्या अनुसार कुठला स्कॅन योग्य राहील, कुठली टेस्ट योग्य राहील, बायोप्सी करायची, कुठून करायची, त्याच्यावर पुढे काय टेस्ट लागण्याची शक्यता आहे आणि साधारण पुढचा प्रवास कसा राहील याची आखणी करणं, असा बरेच रोल्स साधारण सांगता येते. सो ओके. स्कॅन असं काही एक नाही उत्तर, की हाच स्कॅन ह्या पर्टिक्युलर माणसाला, किंवा एक सरसकट उत्तर करणं अवघड आहे, की कॅन्सर म्हटल्यावर हा स्कॅन, कॅन्सर ओके. म्हटल्यावर MRI, असं काही नाही. कुठल्या ऑर्गन इन्व्हॉल्व्ड आहे, हं. क्लिनिकली म्हणजे हां. पाहून कुठली स्टेज वाटतेय, साधारण काय परिस्थिती आहे, फायनान्शियल आस्पेक्ट, सोशल आस्पेक्ट, अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन साधारण आम्ही
पुढचा डिसिजन पुढचा डिसिजन घेता. सर आता एक व्यक्ती म्हणजे त्याच प्रश्नाला थोडा आपण त्याला आपण म्हणू शकतो की इलॅबोरेट करायचा प्रयत्न करूया. तो व्यक्ती तुमच्याकडे आला, तर सगळ्यात पहिले काय असेल म्हणजे फर्स्ट स्टेज काय असते? त्या फर्स्ट स्टेजच्या आधी पण एक प्रश्न आहे की तो तुमच्याकडे कसा पोहोचेल? त्याने काय लक्षणं बघायला पाहिजे? असं होतं का की तो व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचतो की आता मला असं वाटत आहे की कॅन्सर आहे किंवा कोणी रिफर केल्यावरच येतो तुमच्याकडे? नाही, काही माणसं काही शक्यतांना स्वतः समजून आमच्याकडे पोहोचतात. पण बरेचसे पेशंट्स कुठून तरी त्यांना कॅन्सरची हिंट दिली किंवा कॅन्सरचं निदान केलं म्हणून रेफर होतात. साधारण कॉमनली मिळणाऱ्या कॅन्सरबद्दल आपण जर विचार केला तर जसं ब्रेस्ट कॅन्सर झालं, की ज्याच्यात छातीमध्ये कुठेतरी गाठ आढळली आहे, जिथे कोणीतरी एकतर ते स्वतः वुमनला वाटतं की कॅन्सरची शक्यता असेल ओके. किंवा कोणीतरी डॉक्टर त्यांना सजेस्ट करतं की ही कॅन्सर असू शकतो. जसं लंग कॅन्सरमध्ये झालं की खोकला येतोय, रक्त वाढतंय, छातीत दुखतंय अशा काही कारणांनी. सो अनेक प्रकारचं कॅन्सर, अनेक प्रकारचे सिम्पटम्स. सगळ्यात महत्त्वाचं की सिम्पटम्स वरून त्यांना कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा कोणीतरी आजकालच्या काळात गुगल केलं म्हणून अशा दोन्ही प्रकारे आमच्याकडे पोहोचतात. ओके. सर अलीकडल्या काळात मी एक ऑब्झर्व्ह केलेलं आहे सर, की पूर्वी आमच्या दूरच्या रिलेटिव्हमध्ये कुणाला तरी कॅन्सर झाला असं ऐकिवात होतं. आता हे कॅन्सर जागृती त्याच्यासाठी महत्त्वाची वाटते सर. कारण की आता प्रत्येक घरात कोणीतरी कॅन्सरचा पेशंट आढळायला लागला आहे. आणि दुसरं एका पॉडकास्टमध्ये मी हेच ऐकलं होतं, की उशिरा पोहोचतात पेशंट. तर सामान्य लोकांनी काय ऑब्झर्व्ह केलं पाहिजे? कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असू देतो, की आता मेडिकल ऑन्कोलॉजिस्टकडे जाण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी जसं फॅमिली डॉक्टर म्हणा किंवा तुमचे रोजचे जे कोणी डॉक्टर असेल हां. ह्यांनी जर तुम्हाला सांगितलं की कॅन्सरची शक्यता वाटते पुढे जा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथून तरी वेळेत डॉक्टरकडे जाणं हे सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगेन. ओके. की कॅन्सरचं नाव घेतल्याने कॅन्सर वाढत नाही. कॅन्सर नसेल तर कॅन्सरचं नाव घेतलं म्हणून कॅन्सर होत नाही. सो शक्यता जर कोणीतरी सांगितली आहे तर तिथून पळू नका. पुढे जा, कॅन्सरच्या डॉक्टरांकडे जा. भले मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असेल, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट असेल, ज्याला त्यातल्या विषयाचं गांभीर्य कळतं आणि त्याचं सायन्स कळतं अशा डॉक्टरांना गाठा. कॅन्सर नसेल वेल अँड गुड. तपासणी केल्याने कॅन्सर येत नाही आणि नसेल तर जात नाही तपासणी केल्याशिवाय. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं पाठवलंय तसं तुम्ही योग्य त्या कॅन्सर डॉक्टरकडे पोहोचा आणि पुढे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करा. पालन करा. पण तो त्या डॉक्टरांपर्यंत जाण्याचा विषय झाला. पण एक सामान्य माणूस म्हणून, की मला वैयक्तिक आयुष्यात कारण की पुन्हा असं आहे की फर्स्ट स्टेजमध्ये आलं तर सर्व्हायव्हलची शक्यता फार जास्त आहे असं पण आहे. तर मग मी एक सामान्य व्यक्ती म्हणून मला अदरवाईज ज्याला म्हणू शकतो की असं खूप जास्त गंभीर सिम्प्टम्स नाही आहेत. पण मी कदाचित रिस्क फॅक्टरमध्ये असू शकतो. तर मी असे कुठले जनरलाइज लक्षणं बघू शकतो की नाही, नाऊ धिस इज द टाईम. साधारण रिस्क फॅक्टर्समध्ये आपण जर म्हटलं तर कॉमन रिस्क फॅक्टर होतो स्मोकिंग. स्मोकिंग. की ज्याला लंग, तोंडाचा, घशाचा कॅन्सर याच्याबद्दल सतर्क राहणं गरजेचं आहे. कुठलाही बदल जाणवला, कुठलंही नवीन लक्षण आलं, तर त्याने कॅन्सर डॉक्टर किंवा निदान आपला पहिला डॉक्टर अच्छा. ह्याच्याकडे पोहोचणं गरजेचं आहे. दुसरं एक कॉमन रिस्क फॅक्टरमध्ये आपण जर म्हटलं तर एक टोबॅको म्हणजे तंबाखू खाणारे लोक त्यांचे तोंडाचा अल्सर्स त्यांना नेहमी होतात. परंतु काही अल्सर्स त्यांना कळतं की हा वेगळा आहे, बसत नाहीये, बरेच दिवस राहिलाय किंवा वाढतोय, त्याची गाठ होते, गाठ वाढते, गळ्यात गाठी येत आहेत. तर असं काही असल्यास इमिजिएट कुठल्या तरी ऑन्कॉलॉजिस्टचा सल्ला घेणं किंवा ॲटलिस्ट ENTचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कुठल्याही स्त्रियांनी, आता वय हा क्रायटेरियाच मी धरणार नाही की ह्या वयातल्या स्त्रियांनी ब्रेस्टची गाठ सिरियसली घ्यावी. आपण त्याच्या पलीकडे आलोय असं आता मला वाटतंय. सो कुठल्याही स्त्रीला आपल्या स्तनाची आयडिया असते की कुठली गाठ तिला पिरियड्स प्रमाणे प्लस मायनस होते, की दुखते, नवीन काहीतरी बदल वाटतं. या सगळ्या गोष्टींसाठी रूल आउट करणे याचा अर्थ शक्यता तपासून पाहण्यात काही नुकसान नाही. अँझायटी येऊ शकते, इतकं करण्याचा पॉइंट नाही, परंतु सल्ला घेण्याला काही सल्ला घ्यायला काही हरकत नाही. अगदी. तर सर आता आपण एक जनरलाइज समजून घेतलं की खूप महत्त्वाचं आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं. ठीक आहे. आता तुमच्यापर्यंत पोहोचलो. तुम्ही एक कन्फर्म डायग्नोसिस दिलं. वेगवेगळ्या ज्या काही शक्यता आहेत. आय गेस टेस्ट तुम्ही करून, की आता हा XYZ स्टेजचा कॅन्सर आहे. आणि आता मग ज्यावेळेस ट्रीटमेंटचा विषय येतो, तर मग ट्रीटमेंट कसं ठरतं? कुठल्या प्रकारचे औषधं तुम्ही आम्हाला सजेस्ट करता, की आता हे कॅन्सरवरची औषधं आहेत किंवा कधी सर्जरी तुम्ही सजेस्ट करता? असं काही ठरतं? बऱ्याच गोष्टी आहेत. आजार कुठला आहे, कुठल्या अवयवाचा आहे, कुठल्या स्पेसचा आहे आणि
ओव्हरऑल माणूस म्हणून त्याची हेल्थ कशी आहे, सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स असे बरेच हां. सारे फॅक्टर्स येतात. हां. असं एक मी ढोबळमानाने सांगणं अवघड आहे, की ह्या केसला पहिलं किमोच लागतंय, हां. ह्या केसला पहिली सर्जरीच लागते. साधारणपणे जिथे कॅन्सर बराच वाढलेला आहे, सर्जरीची आत्ता शक्यता नाही, परंतु कधीतरी शक्यता आहे. किंवा काही ब्रेस्ट कॅन्सर केसेसमध्ये आता असे काही घटक आलेत, की ज्याच्यात आपण पहिलं किमोच करा सांगतो. असे काही घटक आहेत ज्याच्यात आपण सर्जरीच करा सांगतो. काही घटक आहेत ज्याच्यात आपण रेडिएशनने सुरू करा असं सांगतो. जसं रेक्टमचा कॅन्सर झाला. बऱ्याच केसेसमध्ये आपण पहिल्या सर्जरीच्या आधी रेडिएशन किंवा रेडिएशन सोबत किमो किंवा किमो आणि रेडिएशन असा सिक्वेन्स सांगतो. स्टमक कॅन्सर झाला. जसं पूर्वी डायरेक्ट सर्जरी हाच प्रिफर्ड वे होता. आता उलटा आलंय, की आपण स्टेज 2 ऑनवर्ड्स पहिलं किमो घ्या सांगतो. पहिलं किमो घेऊन आजार छोटा करून मग सर्जरी सोपी जाते, जास्त सक्सेसफुल होते. काही अजून ते प्रेडिक्टिव्ह मार्कर्स कळतात. असे बरेच फॅक्टर्स आहेत. ओके, इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे. सो बरेच सारे फॅक्टर्स मिळून मल्टी, जसं मी आधी म्हटलं, की मल्टी डिसिप्लिनरी डिसिजन आहे. एका माणसाचा डिसिजन नाही. एका माणसाला कॅन्सरमधलं सुद्धा सगळं कळतं असं मला वाटत नाही. ओके, गॉट इट. सर आता तुम्ही एक शब्द वापरला की किमो. किमो म्हणजे हा तुमचा एक औषधांचा प्रकार असावा, बरोबर? तर असे कुठले औषधांचे प्रकार आहेत जे तुम्ही कॅन्सरच्या रुग्णांना देता आणि कुठल्या प्रकारे ते त्या कॅन्सरवर वर्क करतात किंवा कॅन्सर संपवण्यासाठी ते हेल्प करतात, असं सांगू शकाल? साधारण मी 3-4 प्रकारांमध्ये याची डिव्हिजन करेन. सरसकट आपण जर म्हटलं तर नॉलेजमध्ये आपण जर म्हटलं तर ही औषधं गोळ्या असू शकतात, हां. इंजेक्शन्स असू शकतात. हां. ती इंजेक्शन सलाईनमधून घ्यायची असू शकतात, कमरेवर लावायचे जसं आपण सिंपल हां. मसलमध्ये लावणारी इंजेक्शन्स असू बरोबर. शकतात. हां. स्किनमध्ये म्हणजे जसं इन्सुलिन लावतात नॉर्मल डायबेटिक्स. अच्छा, म्हणजे पोटात वगैरे जसं लागतं. पोटामध्ये हां. वगैरे जसं स्किनच्या खाली दिलं जातं. हां. अशी औषधं आहेत. हं. पण हे कसं द्यायचं हा एक रूट झाला. हं. औषध कसं असू शकतं, एकच औषध 2 प्रकारे मिळणारं फॉर्म्युलेशन सुद्धा असू शकतं. ओके. की एखाद्या औषधाचा एक सलाईनमधून देणारा फॉर्म पण आहे. हं. एक त्याच औषधाचा गोळी मिळणारा फॉर्म पण आहे. एखाद्याच औषधाचा सलाईनचा फॉर्म आहे, तोच इन्सुलिनसारखा देणारा फॉर्म पण आहे. सो फॉर्म हे त्याचं हे नाही, की फॉर्म हा आहे म्हणजे हे देतोय. एकच औषध 4 प्रकारे दिलं जाऊ शकतं. ओके. हे एक गोष्ट. दुसरी, की साधारण आपण वर्गमान बघितलं तर एक किमोथेरपी झालं, की जे सरसकट कॅन्सर पेशींना मारणारी औषधं असं आपण त्यांना सरसकट म्हणूया. त्यांचे काही बाकी पेशी सुद्धा मरतात, त्याचेच आपण साईड इफेक्ट्स बघतो. दुसरं एक झालं इम्युनोथेरपी, की जे आपल्या इम्युनिटीला मॉडिफाय करतं. कॅन्सर स्पेसिफिक इम्युनिटी असं आपण म्हणूया. असं नाही की त्याने तुमची टीबीची इम्युनिटी वाढली, त्याने तुम्ही बाकी सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळालं असं नाही. परंतु त्या कॅन्सर स्पेसिफिक इम्युनिटीला बूस्ट करणारं इम्युनोथेरपी आहे. काही हॉर्मोनल थेरपीज आहेत, की सिंपल आपल्या बॉडीतली जी नॉर्मल म्हणजे पुरुषत्वाचा हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन किंवा स्त्रियांमधले इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन ह्यांना कट करणारी, त्यांच्या अगेन्स्ट काम करणारी औषधं आहेत. जी हॉर्मोनल थेरपी आहेत, जी कॅन्सर विरुद्ध काम करतात काही पर्टिक्युलर वेमध्ये. किंवा काही टार्गेटेड थेरपी आहेत, की जी एका पर्टिक्युलर टार्गेटला हिट करतात, ज्याच्यामुळे कॅन्सरची वाढत नाहीत किंवा पसरत नाहीत. सो असे बरेच वर्गीकरण त्याची करता येते. आणि सर मग तुम्ही कसं ठरवता की कुठली थेरपी कुठल्या पेशंटसाठी, म्हणजे मला माहिती आहे परत, की हा हा असा मोठा विषय आहे. जनरलाइज सांगता येणार नाही. पण तरी पण एक सामान्य व्यक्ती म्हणून, की या 4 एक ट्रीटमेंट तुम्ही सांगितल्या. त्या कुठल्या ट्रीटमेंट कुठल्या व्यक्तीला कधी तुम्ही रिकमेंड करू शकता? हे सुद्धा स्टेजवर अवलंबलेलं आहे बऱ्याच अंशी. दुसरं, की कुठल्या अवयवात कुठलं भाग काम करेल. म्हणजे जसं आता मी उदाहरण दिलं, की आता तोंडाचा कॅन्सर झाला, लंग कॅन्सर झाला. इथे इम्युनोथेरपीचा बराच जास्ती रोल येतोय आता. किंवा आलाय, ऑलरेडी आलाय. स्टमक कॅन्सरमध्ये आलाय, किडनी कॅन्सरमध्ये आलाय. असे काही कॅन्सर्स आहेत, की जिथे ते आपल्या बॉडीची इम्युनिटी एस्केप करतात आणि वाढतात. तिथे इम्युनोथेरपीचा रोल आलाय. स्त्रियांचा काही ब्रेस्ट कॅन्सरमधले काही प्रकार आहेत, की जे हॉर्मोन्सवर अवलंबलेले आहेत. त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या पसरण्यासाठी. तिथे हॉर्मोनल थेरपी काम करते. दुसरं काही किमोथेरपी आहेत, की जिथे बाकी कुठलीच मेकॅनिझम्स काम नाही करत, त्यांना सरसकट मारणं त्या सेल्सना. हाच एक उपाय आहे. तिथे किमोथेरपी काम करते. सो असं बरेच त्याचे वर्ग आहेत. किंवा आपण काही टेस्ट करतो. बायोप्सी सॅम्पलवर टेस्ट करतो, ब्लड टेस्ट करतो. सर्जिकल स्पेसिमेन जे सर्जरी करून काढलं त्याच्यावर टेस्ट करतो. या सगळ्या टेस्टवर आपण आपल्याकडे कुठलं औषध त्याच्यात काम करण्याची शक्यता आहे, या अनुषंगानेच टेस्ट केली जाते. त्या टेस्टनुसार आपण औषधं डिसाईड करतो. ओके.
सर आता एक किमोथेरपी हा जो शब्द आहे हा खूप प्रचलित फार वर्षांपासून आहे. कॅन्सरच्या पेशंटला सहज विचारलं जातं की अरे बाबा किमो चालू आहे. पण आता जे तुम्ही बाकीच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज सांगितल्या, ज्यात टार्गेटेड थेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, हॉर्मोनल थेरपी आहे. सर हे जे ट्रीटमेंट मोड आहेत, हे किमोथेरपीच्या वरचे मोड आहेत असं आपण म्हणू शकतो का? कारण की खूपदा असा प्रश्न पडतो की हां, किमोथेरपी झालं तर त्याच्या वरचे हे असू शकतात. आहे खरं? मी एक उदाहरण देईन म्हणजे आपण 2011चा वर्ल्ड कप जिंकलो. प्रोबेबली माझ्या काळातले म्हणून उदाहरण आहे. हं. युवराज सिंग किंवा धोनी ह्याच्यातला कोण वरचा होता असं सांगणं अवघड आहे. प्रत्येकाचा आपापला रोल होता. आपापल्या मॅचमध्ये कुठल्या मॅचमध्ये कोणाचा रोल आहे, बरोबर. हे महत्त्वाचं आहे. हां. कोण फिनिशर आहे, हं. कोण ओपनिंग आहे. हां. तसंच कॅन्सरमध्ये आहे. हं. कुठली एक थेरपी दुसऱ्यापेक्षा वर आहे, हे सरसकट स्टेटमेंट नाही होणार. एखादा T20मध्ये चांगला बॅट्समन असू शकतो. तसं एखादी इम्युनोथेरपी एखाद्या कॅन्सरमध्ये किमोथेरपीपेक्षा जास्ती काम करते. ओके. एखाद्या आजारामध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये एकटी इम्युनोथेरपी कामच करत नाही. हं. त्याला किमोचा आधार लागतो. हं. एखाद्या कॅन्सरमध्ये किमोच फक्त काम करते, इम्युनोथेरपी हं. काम करत नाही. ओह! सो आपण हे सरसकट सांगणं अवघड आहे, की एक प्लेयर दुसऱ्यापेक्षा जास्ती चांगला हं. प्लेयर होता किंवा जास्ती चांगला हं. प्लेयर आहे. त्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्या गेममध्ये तो चांगला असू शकतो. ओके. गॉट इट. सर आता जसं तुम्ही आपण या चारही थेरपीला थोडं आणखीन समजून घ्यायचा प्रयत्न करू सर. मी किमोपासून सुरू करतो. किमो जसं तुम्ही सांगितलं, की सरसकट सेल मारायला सुरुवात करतं. किमो नेमकं कसं वर्क करतं शरीरावर हे थोडं सांगा आणि त्याचे साइड इफेक्ट पण थोडे सांगा. कारण की किमो म्हटलं की घाबरायला होतं. 2 गोष्टी किमोथेरपी हे कॅन्सर सेल्स मारणाऱ्या थेरपी आहेत हं. बऱ्याचशा. हं. ओरली असू शकतात म्हणजे गोळी किंवा हं. कॅप्सूल स्वरूपात घेणाऱ्या. हं. इंजेक्शनही असू शकतात जसं सलाईनमधून लागणारं. हं. लोकं घाबरतात ते किमोथेरपीच्या टिपिकल जे साइड इफेक्ट्स होतात, की जसं उलटी मळमळ हा एक घाबरवणारा साइड इफेक्ट आहे. हं. केस जाणं म्हणजे ॲलोपेशिया, हं. जो काही किमोथेरपीजमध्ये होतो. हं. पण हे पर्टिक्युलर आहेत. काही किमोथेरपीजमध्ये उलटी मळमळ जास्ती होते. हं. काहींमध्ये केस जाण्याची शक्यता जास्ती असते. हं. काहींमध्ये ब्लड कमी होणं, WBC कमी होणं हं. ह्याची शक्यता जास्ती असते. हं. सो हे पर्टिक्युलर आहे. त्या किमोथेरपीला आहे. हं. किमोथेरपी पण साधारण सायकल डिपेंडंट असतात. हं. म्हणजे सेल सायकल असते, की प्रत्येक सेल एक चक्रातून फिरतो. हं. कुठल्या स्टेजमध्ये तो चक्राच्या कुठल्या टप्प्यात त्याला मारतात ह्याच्यावरही किमोथेरपीचं काही सायन्स आहे. ओके. सो त्याच्यावर त्याचे काही साइड इफेक्ट्स आहेत. हं. ते कशाप्रकारे काम करतं हं. त्याचं आहे. हं. सो हे म्हणजे ब्रॉड म्हणजे बरंच मोठं असं सायन्स आहे. हं. सरसकट साइड इफेक्ट्स मी हं. नाही म्हणणार, पण हं. कॉमनली उलटी मळमळ, केस जाणं, व्हाईट ब्लड कमी, हं. प्लेटलेट कमी. हं. पण आता त्याची इफेक्टिव्ह औषधं आली आहेत. ओके. उलटी मळमळचं प्रमाण आता 10% पेक्षा कमी आहे. उलटी तर 5% पेक्षा कमी दिसतंय मला. अरे! मळमळ पॉसिबली 10% लोकांमध्ये दिसते. हं. केस जाण्यासाठी स्कॅल्प कूलिंग मशीन्स आलेत. हं. ब्लड कमी होऊ नये, व्हाईट ब्लड कमी होऊ नये म्हणून जी इंजेक्शन्स आहेत, की ज्याच्यामुळे आम्हाला तेही प्रमाण कमी दिसतं. हं. सो किमोथेरपीज प्रॅक्टिकली फार बदलल्या नाहीये. हं. पण त्यांचे साइड इफेक्ट्स कमी करणारी बरीच गोष्टी आल्या, अच्छा. की ज्याच्यामुळे ते घेणं सुसह्य झालंय. मी नाही म्हणणार की सोपं आहे किंवा काहीच होत नाही. हं. दॅट वुड बी अन ओव्हर स्टेटमेंट. हं. पण सुसह्य नक्की झालंय. हं. जीवघेणे साइड इफेक्ट्स अत्यंत कमी झालेत. हं. हं. बरेच पेशंट्स रिझनेबल साइड इफेक्ट्स म्हणजे ॲक्सेप्टेबल क्वालिटी ऑफ लाईफने किमोथेरपी घेऊ शकतात हल्ली. ओके. ग्रेट. म्हणजे असं म्हणू शकतो आपण, की किमोथेरपीचे जे पूर्वी साइड इफेक्ट्स होते, त्यापेक्षा आता किमोथेरपी म्हणून बदललेलं नाहीये, पण साइड इफेक्ट्स त्याचे फार कमी झालेले आहेत. बरोबर? सर आणि बाकीचे जे थेरपी आहेत, त्यांच्यामध्ये पण असेच साइड इफेक्ट असतात का? जसं इम्युनोथेरपी, हॉर्मोनल थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी? प्रत्येक औषधाचा काही ना काहीतरी साइड इफेक्ट आहे. एकही असं औषध मी म्हणणार नाही, की ज्याचा साइड इफेक्ट नाही किंवा शून्य आहे. हं. इररिस्पेक्टिव्ह ऑफ पॅथी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ सायन्स. बरोबर. फक्त ते साइड इफेक्ट्स माहिती असणं, हं. त्याचा ॲक्सेप्टन्स असणं आणि हं. त्यानुसार मेजर्स घेणं हं. हे महत्त्वाचं राहतं. बरोबर. तर इम्युनोथेरपीचेही साइड इफेक्ट्स आहेत, टार्गेटेड थेरपीचे साइड इफेक्ट्स आहेत. पण त्याचा अभ्यास असल्यामुळे आम्हाला हं. ते काही साइड इफेक्ट्स आम्ही एक्सपेक्ट करतो. हं. काही साइड इफेक्ट्स एलिव्हिएट करण्यासाठी म्हणजे कमी करण्यासाठी एफर्ट्स घेतो. हं. काही साइड इफेक्ट्स झाल्यानंतर त्याची इंटेन्सिटी कमी राहावी म्हणून एफर्ट्स घेतो. सो हे टायट्रेशन आहे, हायली इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे. हं. माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. ग्रेट. तर सर मग आपण डिस्कस करू शकतो का साइड इफेक्टवर थोडं? म्हणजे साइड इफेक्ट आणि त्याचे त्याला कसं तुम्ही आमच्यापासून दूर करता, याच्याबद्दल जर आपण डिस्कस केलं, एक-एक या 3 थेरपीबद्दल व्हेरी क्विक चालेल? तर सर आपण इम्युनोथेरपी काय साइड इफेक्ट असतात आणि तुम्ही कसं दूर करता? इम्युनोथेरपीचे साइड इफेक्ट्स थोडे ऑकवर्ड आहेत. जसं हां. कोणाला ऑटो इम्यून डिसीजेस असतात. हां. म्हणजे कोणाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असतो, कोणाला हां. SLE नावाचा आजार हां. असतो हां.
किंवा कोणाला ऑटोइम्युन थायरॉइडायटिस, हॉर्मोन्स होणं, हो. स्किनवर काही चेंजेस येणं, बरोबर. कुठल्याही अवयवाचं इन्फ्लेमेशन येऊ शकणं पॉसिबली. जेव्हा मी म्हणतो की साइड इफेक्ट होऊ शकतो तेव्हा याचा अर्थ हा नाही की तो होतो. हां. पण त्याची शक्यता असते. शक्यता असते. हां. तर हे इम्युनोथेरपीचं हे साइड इफेक्ट्स आहेत. साधारण सूज असं त्याला आपण ढोबळमानाने म्हणूया. आयटिस म्हणतो आपण कुठल्याही याला. इन्फ्लेमेशन थायरॉइडायटिस झालं, सूज, इन्फ्लेमेशन असं म्हणूया. त्याच्या अनुषंगाने होणारे इफेक्ट्स हे इम्युनोथेरपीचे मुख्य साइड इफेक्ट्स आहेत. गॉट इट. सीरियस साइड इफेक्ट्स 5% पेक्षा कमी लोकांमध्ये दिसतात. हं. आपण आधी स्क्रीन करतो, की हां. कोणाला साइड इफेक्ट्स व्हायची शक्यता आहे, कोणाला आधीपासून या टेंडन्सीज आहेत, कोणाला ऑटोइम्यून डिसीजेस आहेत आधीपासून. अशा काही पेशंट्सना आपण इम्युनोथेरपी टाळतो किंवा कुठे आधी रेडिएशन झालंय का, कुठे आधी दुसरी अशी थेरपी झाली आहे, की ज्याच्यामुळे ते जाणवायची शक्यता असते. सो हे सगळं स्क्रीनिंग आपण करतो इम्युनोथेरपी द्यायच्या आधी. दुसरं रेग्युलर मॉनिटरिंग करतो. साधारण काही काळाने पिरियॉडिकली काही टेस्ट करतो. प्रश्न विचारतो. काही वेळेला पेशंट स्वतःहून सांगत नाहीत, आपण त्यांना प्रश्न विचारतो, "हे बाबा हे होतंय का? ते होतंय का?" सो अवेअरनेस हाच सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, की पेशंटही अवेअर असणं आणि ट्रीटिंग डॉक्टर म्हणून मी अवेअर असणं, की हे होऊ शकतं. या वेळेला होऊ शकतं. आणि दुसरं की मी ओपन असणं, की एखादा साइड इफेक्ट मी कुठेतरी पुस्तकात वाचलेला नाहीये. पण पॉसिबली तो कधीतरी माझ्या एखाद्याच पेशंटला येऊ शकतो. याचा ॲक्सेप्टन्स असणं, या सगळ्या गोष्टींनी हेल्प होते. ओके. आणि टार्गेटेड थेरपी टार्गेटेड थेरपी पण मी तसंच म्हणेन, की काही टार्गेटेड थेरपीचे पर्टिक्युलर काही साइड इफेक्ट्स आहेत. ओरल थेरपीजचे पण जसं टार्गेटेड थेरपीजमध्ये काही ओरल आहेत, त्याचेही काही साइड इफेक्ट्स आहेत. स्किनवर असतील, कुठे लंग्समध्ये असतील, कुठे काही रिपोर्ट्स फक्त अल्टर होतात. पेशंटला काही जाणवत नाही, पण काही रिपोर्ट्स वरखाली होतात. ते सगळं असणं. सो यांचं मॉनिटरिंग. या सगळ्या ट्रीटमेंटचा प्रभाव स्टेज वाईज जर बघितलं आपण, आताच आपण चर्चा केली की खूप उशिरा पेशंट पोहोचतात. अगदी म्हणजे त्यांच्या ट्रीटिंग डॉक्टरकडे गेल्यानंतरही त्यांच्यामध्ये डायलेमा असतो की कॅन्सरचं भीती दाखवली आहे म्हणजे जायचं की नाही, अगदी इथपर्यंत. तर अशा वेळेला हे जाणून घ्यायचं आहे की अर्ली स्टेजमध्ये हे औषध किती प्रभावी आहे आणि त्याच्यामुळे किती लाभ होऊ शकतो अर्ली स्टेजमध्ये. आपण जर म्हणजे हे एक्सपोनेन्शियल म्हणता येईल फायदे वर्सेस स्टेज. म्हणजे स्टेज 1 to 4 मध्ये जेव्हा जो प्रवास असतो, हां. असं नाहीये की स्टेज 1 कडून 4 कडे जातं तेव्हा फक्त साईज वाढतो किंवा आकार वाढतो किंवा आजार हळू-हळू 1चा 2, 2चा 4. हे एक्सपोनेन्शियल आहे. हां. दुसरं कॅन्सर हे लाईव्ह घटक आहे. म्हणजे ते स्टेज 1चा 4 जेव्हा होतो, तेव्हा त्याचं फक्त आकार किंवा हे नाही वाढत, त्याचं स्वरूपही बदलतं. बरोबर. हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तो ज्या 4 मध्ये म्हणजे साधा एक गुंड आहे. तो एक गुंडला फक्त तो मारहाण करतो. हे त्याचं नेचर झालं. त्याचे 5 होतात तेव्हा तो टोळी युद्ध सुद्धा करतो. तर मारहाणीच्या पलीकडे जाऊ शकतात. त्याचा कॉन्फिडन्स येतो, त्याच्यात ते बरोबर. बदल होतात, त्याचे ऑर्गनायझेशन येतात. हां. की त्याची बरोबर. गँग जमते, त्याची पोलिसांची नेटवर्क बनतं, त्याचं पॉलिटिशियनची नेटवर्क हां. तर तसंच कॅन्सरचा एक स्टेज असणं, दुसरी स्टेज असणं, तिसरी स्टेज असणं, चौथी त्याचं नेटवर्किंग होत अच्छा, जातं. म्हणजे तो फक्त वाढला, साईज महत्वाचा फक्त नाही. साईज नाही बदलत, त्याचं नेचर बदलतं, त्याचं नेटवर्किंग Aggression बदलतं. त्याचं ॲग्रेशन बदलतं, तो इम्युन सिस्टीम एस्केप करतो. जसं एखादी मोठी गँग, क्रिमिनल गँग एस्केप करते लीगल सिस्टीम्स हां, हां. बरोबर. किंवा पोलिसिंग सिस्टीम, तसंच बरोबर. कॅन्सर जसा पुढे जातो तसा हां. तो इम्युन सिस्टीम एस्केप करतो. बरोबर. सो असे सगळे गोष्टी आहेत. गोष्टी आहेत. परफेक्ट. सर पण आता जर अर्ली जर आला म्हणजे गँग छोटी आहे कॅन्सरची आणि तुमच्याकडे आलं, तर किती शक्यता आहे की आता तो गँग पूर्णपणे संपेल म्हणजे कॅन्सर पूर्णपणे संपेल? साध्या भाषेत उदाहरण दिलं तर हां. जर बरी व्हायची शक्यता स्टेज 2 ला 60% असेल किंवा परत यायची शक्यता 30% असेल, तर ते स्टेज 4 ला येते. तेव्हा खूपदा बरी व्हायची शक्यता 5%, 10% किंवा 0 पर्यंत येते. आणि जर बरं झालं काही कारण केसेसमध्ये, तर परत यायची शक्यता ती 80% वर जाते. ओह! म्हणजे ते नंबर्स रिव्हर्स होतात. ओके. बरं व्हायची शक्यता 80% वर्सेस बरं नाही व्हायची शक्यता 80% इथपर्यंतचा तो म्हणजे बदल आहे. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो की लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणे. अर्ली स्टेजमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं ट्रीटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. एक्झॅक्टली. म्हणजे आपण खूपदा खूप मोठ्या गोष्टी करतो. आपण भारतात राहतो. म्हणजे भारताला आपण टेक्निकली मिडल इन्कम कंट्री म्हणूया. LMIC लोअर मिडल इन्कम म्हणा किंवा तुम्ही मिडल इन्कम म्हणा, कोणाला ऑफेंड झालं तर. पण आपण अजून कॅन्सर लवकर निदान करण्याच्या स्टेजमध्ये पण नाही आहोत असं मला वाटतं. आपण आता जे सापडलेत त्यांना तरी वेळेत ट्रीट करूया या स्टेजमध्ये आहोत. हा आमचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. लवकर निदान केलं वेल अँड गुड. पण ज्यांचं निदान झालंय त्यांना तरी वेळेत ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. ह्या स्टेजमध्ये आपण आता आहोत. सर तुम्ही काय कारणं बघितलीत सर की निदान उशिराने होतंय पेशंटचं? त्यात याला जोडून एक प्रश्न आहे. मी एक डॉक्युमेंटरी करत होतो या संदर्भातली. तर तिथे पेशंट्स मला दिसले की जे
मी कुठल्याच दुसऱ्या पॅथीला नाव नाही ठेवत आहे, पण ते जातात आणि मग परत येत आहेत. असं पण खूप पेशंट मला दिसलेत तो पॉडकास्ट की तो डॉक्युमेंटरी करताना. तर हे पण तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय का? हे मला दुसऱ्या पॅथींचा माझा अभ्यास नाही. हां. पण ऑब्झर्वेशन असं आहे, की बरेचसे जे पेशंट जातात दुसऱ्या पॅथींकडे म्हणून, हे त्याच्या ट्रेन्ड डॉक्टरांकडे सुद्धा जात नाहीत. हे ॲक्चुअली म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. पेशंट्स आमचे जे आयुर्वेदिक हं. म्हणून ज्यांच्याकडे जातात, हां. ते खूपदा आयुर्वेदिक क्वालिफाईड डॉक्टर्सकडेही नसतात. ते कुठल्यातरी गावातल्या कुठल्यातरी बाबाकडे घेत असतात, की ज्याला आयुर्वेदाचा सुद्धा खरा गंध नाहीये. हं. सो बरोबर. ॲटलीस्ट गव्हर्नमेंटकडून ही रेग्युलेशन्स होणं जे गव्हर्नमेंटकडून एक्सपेक्टेड आहे. दुसरं अवेअरनेस जसं हं. आपण म्हटलं. पण अवेअरनेस हा दोन्ही बाजूनी येणं गरजेचं आहे. जसं पेशंटकडून येणं गरजेचं आहे, तसंच जो ट्रीट करतोय त्याच्याकडून गव्हर्नमेंट बॉडीजकडूनही येणं गरजेचं आहे. तिसरं की अजूनही मनात भीती आहे खूप. म्हणजे किमोथेरपीची भीती आहे, ऑपरेशनची भीती आहे, रेडिएशनची भीती आहे. हे खूप लांबचं झालं. बायोप्सीपासून भीती आहे, की बायोप्सी केल्याने कॅन्सर वाढेल. त्यापेक्षा निदान नाही केलेलं बरं. आणि एक चौथ्या प्रकारचा एक माइंडसेट म्हणजे बायोप्सी केली आणि कॅन्सर निघाला तर काय? हे दावून मोठं भीती आहे. सो जोपर्यंत या भीतीतून एक जनरल समाज म्हणून आपण नाही पुढे जाऊ, बरोबर. तोपर्यंत ते इंडिव्हिज्युअली नाही होणार. हं. म्हणजे ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो, की जोपर्यंत कलेक्टिव्हली सिस्टम म्हणजे गव्हर्नमेंट सिस्टम असू शकते, इंडिव्हिज्युअल पर्सन आमच्यासारखे लोकं असू शकतात आणि डॉक्टरांची व्यवस्था. कलेक्टिव्हली एक चांगला अवेअरनेस क्रिएट होत नाही. तोपर्यंत अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस थोडं कठीण वाटतं. आणि डायग्नोसिस झाल्यावर पुढे जाणं, पुढे जाणं. हे त्याहून मोठा त्याहून. ऑब्स्टॅकल आहे. बरोबर. डायग्नोसिस झाल्यावर गायब होणं. हं. आमच्याकडे आम्ही असे बरेच पेशंट्स बघतो. हं. एकदा येऊन जातात, पुन्हा ते 3 महिन्यांनी दिसतात, जेव्हा त्याची स्टेज बदललेली असते. ओह! असं नाही की ते दुसऱ्या डॉक्टरांकडेच ट्रीटमेंट घेत आहेत, तर वी वुड नॉट फील बॅड, हं. की माझ्याकडून दुसऱ्या ॲटलीस्ट क्वालिफाईड सुरू आहे. डॉक्टरांकडे पण ट्रीटमेंट सुरू आहे. दॅट इज ओके. हां. पण त्यातले बरेचसे असे असतात, की जे कुठेच गेलेले नसतात. अरे कुठलीच योग्य ट्रीटमेंट घेतलेली नसते. सो अच्छा. हा जोपर्यंत सिनेरिओ बदलत नाही, हं. तोपर्यंत अवेअरनेस, अर्ली डिटेक्शन या सगळ्याचा काही उपयोग नाही, जोपर्यंत डिटेक्ट केलेलं ना आपण ट्रीट नाही करत. हं, हं. सर आता आपण शेवटच्या टप्प्यात आहे. मला आपल्याला ना पेशंटला एक इन्स्पायर करायचं आहे. तुम्ही एक काही उदाहरण देऊ शकाल का? की हे इन्स्पिरेशनल उदाहरण आहे, की बघा हे लक्षात ठेवा, असा हा पेशंट आला आणि हा असा बरा झाला. आता बघा तो काहीतरी बरं करतोय आयुष्यात. कारण की कॅन्सर म्हटलं की आम्ही जाम घाबरतो. आपण आत्ताच बोललो हां. युवराज सिंग. हां. म्हणजे युवराज सिंग 2011ला वर्ल्ड कपमध्ये कॅन्सर म्हणून कॅन्सरग्रस्त होता. हां. तो त्या वर्ल्ड कपमध्ये तसाच खेळला. नंतर डायग्नोज झाला. हां. आत्ता तो आहे. हां. त्याच्यापुढे तो खेळला क्रिकेट इनफॅक्ट. हो. बरोबर. हे एक मोठं उदाहरण झालं. कदाचित लोकं म्हणतील, की त्यांच्याकडे पैसे होते, त्यांना सुविधा होत्या. पण गव्हर्नमेंट बऱ्याचशा स्कीम्स देते हल्ली. हं. दुसरं की मेडिसिन्स पूर्वीपेक्षा स्वस्त झालेत. हं. हेल्थ केअर ॲक्सेस सोपा झालाय. हं. कॅन्सर सेंटर्स वाढलेत, बेसिक सुविधा वाढलेत, हं. स्कॅन सेंटर्स वाढलेत. हं. दुसरं की पूर्वी आपण जेव्हा लंग कॅन्सरचं उदाहरण घेऊया, हं. ब्रेस्ट कॅन्सरचं उदाहरण घेऊया. हं. पूर्वी आपण महिन्यांमध्ये बोलायचो. हं. म्हणजे आम्ही डॉक्टर्ससुद्धा मी जेव्हा डी-एमच्या फर्स्ट इयरला होतो, हं. तेव्हा आम्ही 8 वर्ष जगणारा स्टेज 4चा लंग कॅन्सर पेशंट हे माझ्या इमॅजिनेशनमध्ये नव्हतं. हं. कदाचित ज्यांनी 20 वर्ष आधीची प्रॅक्टिस पाहिली त्यांनी ते कधीच इमॅजिनही नसेल केलं. हं. आज आम्ही जेव्हा स्टडीज वाचतोय किंवा हं. आमचेच काही जुने पेशंट्स बघतोय, हं. की मी 3 वर्षाआधी कोणाला तरी गोळी काहीतरी सुरू केली. हं. त्यांना हे सांगितलंय, की हे स्टेज 4 आहे. हं. हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. मॉलिक्युलर टेस्टिंग केलंय. हं. टेस्टिंगमध्ये आपल्याला काही रिपोर्ट सापडले. त्याची गोळी चालू केली. 81 वर्षाचे बाबा आहेत. हं. आता ते इतक्या कम्फर्ट झोनमध्ये आहेत, की मला फक्त WhatsAppवर रिपोर्ट पाठवतायत. हं. त्रास नाही, येऊ का असं विचारतायत. हं. तर आपण दर 8 दिवसाला येऊन सलाईन लावणं, किमो लावणं, त्याचे साइड इफेक्ट्स करण्यापासून WhatsAppवर रिपोर्ट पाठवणं मी ओके आहे सांगणं हं. आणि गोळी कंटिन्यू करतोय. बापरे! योग्य अयोग्य हा पुढचा भाग आहे. हं. आणि हे एक केस नाही. असे बऱ्याच डॉक्टरांकडे बरेच पेशंट्स असतील, की जे इतक्या कम्फर्ट झोनमध्ये जातात, की घरीच राहून गोळ्या खातात. डॉक्टरांना दाखवत सुद्धा नाही. वर्षभराने येऊन दाखवतात, की तुम्ही दिलेल्या गोळ्या खातोय, बरे आहोत, तर आता परत कधी येऊ? ओह! किंवा किती चालू ठेवायचं? सो दुसऱ्या अँगलने आपण बघितलं तर कंटाळणारी लोकं मिळतायत आपल्याला. ही रिॲलिटी आहे. हं. कॅन्सरपासून मुक्ती किंवा कॅन्सर दिसतोय किंवा स्कॅनमध्ये स्टेज 4च होता. हं. पण आता ट्रीटमेंटचा कंटाळा आला, मला त्रास नाही, ह्या लक्झरीपर्यंत आपण आलोय. क्या बात! सो ही रिॲलिटी आहे, की कंटाळणारी माणसं. सो हां. माझ्या मते जी माणसं कंटाळतायत, हं. ती चांगली जगतायत, त्यांना बरोबर. त्रास नाहीये म्हणून ते कंटाळतायत. आणि याचा मोठा रोल आहे तुम्ही दिलेल्या औषधांचा. हां, बरोबर? पण आम्ही किंवा सायन्सने हां, सायन्स डेव्हलपमेंट हां. आम्ही ती फक्त लिहून देतो. हो, हो. बरोबर.
सर व्हेरी क्विक एक म्हणजे आपण शेवटच्या टप्प्याला 2 प्रश्न आहेत. सर आता तुम्ही जे सांगितलेलं ट्रीटमेंट मॉडॅलिटीज त्या आपल्या एस-सी-जी कॅन्सर सेंटरमध्ये सगळ्या अवेलेबल आहेत? ज्या आम्ही हं. प्रॅक्टिकली हं. ग्लोबलायझेशन हे ॲक्च्युअली आलंय म्हणजे औषधांमध्ये आलंय. आपण इथे इम्युनोथेरपी झाल्या, चांगल्या टार्गेटेड थेरपीज झाल्या, नंबर्समध्ये करतोय आणि एस-सी-जीमध्ये होतं हे सगळं? एच-सी-जीमध्ये होतंय. नागपूरमध्ये रुटीन आहे. हा हो. प्रश्न एच-सी-जी तर सोडा हां. लोकं नागपूरबद्दल नागपूरमध्ये विचारतात पण, अजून, की हां. नागपूरमध्ये इम्युनोथेरपी होईल का? नागपूरमध्ये टार्गेटेड थेरपी होईल का? तर हां. त्यांना मी सांगू इच्छितो की नागपूरमध्ये पॉसिबली मुंबईनंतरचा सगळ्यात लार्जेस्ट नंबर इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपीचा पॉसिबली महाराष्ट्रातला सगळ्यात लार्जेस्ट नंबर नागपूरमध्ये करतोय आपण. हो. एच-सी-जीमध्ये आम्ही महिन्याला जवळ-जवळ 80 ते 90 इम्युनोथेरपी इन्फ्युजन्स करतोय. साधारण 125 ते 150 टार्गेटेड थेरपी इन्फ्युजन्स करतोय. ओरलवाले तर काउंटमध्येच येत नाहीत. ओरल टार्गेटेड थेरपीवाले अनेक पेशंट्स आहेत. सो ही आता रोजची रिॲलिटी आहे. हे आता कोणासाठी तरी युवराज सिंग क्लास अफोर्डेबिलिटीसाठी लोकांसाठी राहिलेलं नाहीये. सर तर मग शेवटी काय संदेश द्याल सर पेशंटना? सगळ्यात महत्त्वाचं फाईटमध्ये राहा. फाईटमध्ये राहिलात तर जिंकायचे चान्सेस आहेत. दुसरं की कॉस्ट्सबद्दल जो हे असतो की कॉस्ट्स युजुअली कमी होतात. औषधांची पेटंट संपतात. नवीन-नवीन कंपन्यांची औषधं येतात. इंडियन कंपन्यांची औषधं येतात. सो कॉस्ट्स उतरतात. नवीन-नवीन औषध येतात. असं म्हणूया की आज ज्या माणसाला एकच औषध ट्रीटमेंटचं ऑप्शन आहे, तो 2 वर्षांनी जर जिवंत असला, पुढचं एक औषध त्याच्यासाठी आलेलं असतं. सायन्सची डेव्हलपमेंट होत. तो ज्यांनी इमॅजिन केलं नव्हतं 2008 मध्ये की 2020 मध्ये कॅन्सर परत आल्यावर काय पुढचा ऑप्शन नाहीये. तो 2020 नंतर 28 मध्ये पुढच्या औषधाचा कॅन्डिडेट आहे पॉसिबल. क्या बात! सो कंटेन्शनमध्ये राहणं म्हणजे लढाईत राहणं हे हा गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा ओके. म्हणजे तुमचा हा एक रोल आहे की फक्त लढ म्हणा. ते पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा Yes. आणि तो रोल तुम्ही प्ले करता आणि त्यामुळे मी असं म्हणेल की पेशंटला ती हिंमत देते आणि अर्थात पेशंटचा भूमिका आहेच सगळ्याच्यात. सगळ्यात महत्त्वाचं फॅमिली केअरटेकर्स. केअरटेकर. म्हणजे ते हा मी जसं म्हटलं तसं जसं डॉक्टर्सचं टीमवर्क आहे तसं फॅमिली केअर गिव्हर्सचं पण तितकंच इम्पॉर्टंट टीमवर्क आहे. क्या बात! ग्रेट, ग्रेट. सर थँक यू व्हेरी मच. तुम्ही आलात पॉडकास्टमध्ये आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही कॅन्सर आणि त्याच्या विरुद्धचा लढा कसा असावा याच्याबद्दल गाईड केलं. थँक यू व्हेरी मच सर फॉर बिंग इन पॉडकास्ट. थँक्यू.